शेतकरी मित्रांनो नमस्कार. राज्यातील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाचं वितरण कधी होणार आणि त्याची कार्यपद्धती काय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना काय करावं लागणार आहे, KYC कशी करायची या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देणार आहोत. तर मित्रांनो आपला व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो राज्यातील 2023 मधील सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाचं वितरण अजूनही झालेलं नाही. फक्त घोषणा झालेली होती, परंतु आता राज्य शासनाच्या माध्यमातून GR निर्गमित करण्यात आलेला आहे आणि आता हे अनुदान मंजूर करण्याची कार्यपद्धती GRच्या माध्यमातून शासनानं समोर आणलेली आहे. तर मित्रांनो काय आहे ही कार्यपद्धती आपण GRच्या माध्यमातूनच पाहून घेऊ आणि कोणत्या शेतकऱ्यांना 20,000 रुपयाचं अनुदान आता दिलं जाणार आहे नवीन GRच्या माध्यमातून हे देखील आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर व्हिडिओ सुरुवात करूया. तर शेतकरी मित्रांनो अनुदान वितरणाची कार्यपद्धती म्हणजेच KYC कशी करायची किंवा करायची की नाही हे आपण या GRच्या माध्यमातून पाहू. तर हा आहे GR मधील मुद्दा क्रमांक 7. तर मित्रांनो महाआयटीने ई पीक पाहणी पोर्टलवरील संबंधित शेतकऱ्यांचे नाव आणि आधारप्रमाणे नाव जुळवणी करावी. त्यासाठीचे मॅचिंग पर्सेंटेज 90% पर्यंत अनुज्ञेय ठेवावे. KYC झालेले लाभार्थी निश्चित करण्यासाठी आधार क्रमांक PM किसान नमो किसान डेटाशीट जुळवावेत व उरलेल्या अर्जासाठी नव्याने KYC करण्यात येईल. तर शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी KYC PM किसान आणि नमो किसानची केलेली आहे तर ह्या शेतकऱ्यांना नव्याने KYC करण्याची गरज नाही. ज्यांनी केलेली नाही त्यांनाच KYC करावी लागणार आहे. तर मित्रांनो आता कोणत्या शेतकऱ्यांना 20,000 अनुदान मिळणार हे आपण देखील पाहणार आहोत. तर मित्रांनो उदाहरणार्थ एक शेतकरी किंवा खातेदार यांच्याकडे सोयाबीन 2 हेक्टर आणि कापूस 2 हेक्टर क्षेत्र असे एकूण 4 हेक्टर क्षेत्र असल्यास त्यांना प्रति पीक 2 हेक्टरच्या मर्यादेत 5,000 रुपये प्रति हेक्टरनुसार दोन्ही पिकांचे मिळून 20,000 रुपये अर्थसहाय्य देण्यात येईल. म्हणजेच मित्रांनो ज्या शेतकऱ्यांकडे 10 एकर जमीन आहे आणि 5 एकर कापूस आणि 5 एकर सोयाबीन असेल अशा शेतकऱ्यांना 20,000 रुपये मिळणार आहेत. जर तुमच्याकडे 4 हेक्टर